ही आपली डिश तयार आहे राजमा चावलची। नक्की ट्राय करून पहा, खूप सुंदर आहे। राजमा खूप छान आणि सॉफ्ट झालेला आहे, टेस्टी पण आहे। अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला, आज आपण राजमा चावल बनवणार आहोत। राजमा हा आपण भिजू घालून घेतलेला आहे। दुसरं लागणारं साहित्य पाहूयात। कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि हे तीळ। राईस बनवण्यासाठी आपण हा राईस वापरणार आहोत, दावत। खूप छान आणि सॉफ्ट होतो। सगळ्यात अगोदर आपण कुकरला हे राजमा लावून घेऊयात। चला तर राजमा आपण शिजायला टाकत आहोत। राजमामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत। 1 चमचा मीठ। कमी गॅसवर शिजायला ठेवूयात। आता इकडे आपल्याला कांदा हा भाजून घ्यायचा आहे। कट करून आपण गॅसवर भाजून घेऊयात। असं आपण कट करून घेतलेला आहे। आता हा गॅसवर ठेवून भाजून घेऊया। टोमॅटो कट करून घेऊयात। कोथिंबीर आणि टोमॅटो कट करून झालेला आहे। राजमा आपला शिजत आलेला आहे। आता आपण काढून घेऊयात। टोमॅटो आपण तोपर्यंत यामध्ये बारीक करून घेऊयात। बारीक झाले का पाहूया। छान बारीक झालेला आहे टोमॅटो। मिक्सरला आपण तीळ, लसूण, अद्रक हे बारीक करून घेणार आहोत। छान बारीक झालेलं आहे। त्यामध्येच कोथिंबीर आणि कांदा पण घालणार आहोत। आपण हा भाजून घेतलेला आपण बारीक करून घेऊयात। अशी छान पेस्ट झालेली आहे। राजमा छान शिजलेला आहे, तर काढून घेऊयात। इकडे आपण राईस लावून घेऊयात। हा 10 मिनिटं भिजवून घेतलेला आहे। चला आपण कुकरला लावूयात। हा राईस करायला घेतलेला आहे। अर्धा चमचा मीठ टाकूयात। राईसला असं उकळी आली की नंतर झाकण लावून ठेवू। चला तर आपण आता राजमा तयार करूयात। राजमाला लागण्यासाठी ऑइल, गरम करायला ठेवूयात। जिरे घातलेले आहेत आपण, आणखीन थोडेसे घालूयात। आपण ही प्युरी बनवलेली ही पण कढईत टाकून घेऊयात। आपण ही प्युरी अशी छान बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये तीळ पण बारीक करून घेतलेले आहेत। तिळानं खूप छान स्वाद येतो राजमाचा, खूप टेस्टी पण होतो। खूप छान असं तेल आलेलं आहे या मसाल्याला। आणखीन आपण यामध्ये काहीच वापरलेलं नाही। चवीनुसार मीठ टाकायचं। आपण राजमामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, प्रमाण घ्या मिठाचं। अर्धा चमचा हळद, जिरे पावडर आणि धने पावडर मी एकत्र मिक्स करून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी 2 चमचे वापरणार आहे। तुमचं जर बाजूला असेल तर तुम्ही 1 चमचा वापरायचं। हा आपला घरगुती मसाला आहे। हा मी 1.5 चमचा वापरणार आहे आणि लाल तिखट हे अर्धा चमचा। आता यामध्ये आपण राजमा घालणार आहोत।
ह्या राजम्यामध्ये आपण शिजवलेलं जे पाणी बाहेर काढलेलं आहे का तेच वापरायचं. दोन मिनिटं याला वाफ देणार आहोत. तर झाकून ठेवूयात. चला तर पाहूयात आपण. आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात ते राजमाचं. आणि परत 2 मिनिटं ह्याला ठेवून देऊयात. खूप सुंदर आपली ही भाजी तयार झालेली आहे राजमा. आता आपण ही काढून घेऊयात. कमी वेळेमध्ये होणारी छान झटपट अशी आहे आणि घरगुती सर्व वापरलेलं आहे. यामध्ये आपण तिळाचा वापर यामध्ये खूप छान फ्लेवर आणतो. नक्की ट्राय करून पहा तुम्ही.